इयत्ता 10वी कुमार भारती. 7 गवताचे पाते. वी.स. खांडेकर 1898 ते 1976. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, प्रेम, जळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंधुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथातून केली. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकांच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे, भावभावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. बालपणापासूनच आपणाला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा होय. रूपक कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, आलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. अतिशय सुंदर अशी रूपकथा आहे. यामध्ये लेखकाने वर्णन केले की हिवाळा नुकताच चालू झालेला आहे, थंडी सुरू झालेली आहे आणि मग थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की झाडाची जी काही पानं वाळलेली असतात ती वाळलेली पानं त्या ठिकाणी वारं आलं की खाली ती आपोआप गळून पडतात आणि त्याचा आवाज पट 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 असा आवाज येतो आहे. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. आणि मग हिवाळा सुरू झालेला आहे. झाड एक आहे, त्या झाडाची वाळलेली पानं आहेत आणि ती खाली गळून पडत आहे. त्याचा पटपट असा आवाज होतो आहे आणि तो आवाज कर्णकटू वाटतो आहे, म्हणजे कानाला अतिशय त्रासदायक. कर्णकटू म्हणजे काय की कानाला त्रासदायक असणारा असा हा आवाज. वास्तविक पाहता आपण बघितलं तर पानाचा आवाज आपल्या कानाला ऐकूही येत नाही, पण जे गवताचे पाते आहे ते गवताचे पाते अतिशय लहान आहे, सूक्ष्म आहे आणि त्याच्या मानाने त्याला त्या पानाचा जो काही आवाज आहे तो कर्णकटू वाटत आहे. आणि बिचारं ते गवताचं पातं धरणी मातेच्या कुशीमध्ये अगदी गाढ निद्रेमध्ये आहे, झोपलेलं आहे आणि त्या पानाच्या आवाजामुळे त्याला जाग आलेले. विचार करा, आपणही ज्यावेळेस गाढ निद्रेमध्ये असतो आणि आपल्याला जर कोणी झोपेतून उठवलं तर आपल्याला ते सहन होत नाही, त्याचा आपल्याला राग येतो. अगदी त्याच पद्धतीने ते गवताचं पातं त्या धरणी मातेच्या कुशीमध्ये अगदी निवांत झोपलेलं आहे आणि त्या पानाच्या आवाजामुळं ते गवताचं पातं जागं झालेलं आहे. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले. आणि वरून त्या झाडावरून गिरक्या घेत घेत येणारं जे पान आहे त्या पानाला ते गवताचं पातं काय म्हणतंय बघा. पडता पडता किती कटकट करतोयस तू,
तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. ते गवताचं पातं खूप चिडलेलं आहे. कारण चिडणं साहजिकच आहे. कारण ते गाढ निद्रेमध्ये होतं, झोपलेलं होतं आणि त्या पानामुळं, त्या पटपट येणाऱ्या आवाजामुळं त्याची झोपमोड झालेली आहे. आणि मग चिडून तो काय म्हणतोय पहा गवताचं पातं, की अरे खाली जमिनीवर पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या आवाजामुळं, तुझ्या या गोंधळामुळं, तुझ्या या दंग्यामुळं मी स्वप्न पाहत होतो आणि त्या सुंदर स्वप्नाचा अगदी तू चुराडा केलेला आहेस. माझं स्वप्न तू भंग केलेलं आहेस. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. आणि मग ते सूक्ष्म लहान क्षुद्र असं गवत आहे आणि त्या गवताच्या पात्याला ते पान चिडून आता बोलू लागलेले. तो दोघांचाही एकमेकांमध्ये संवाद चालू आहे. आणि मग ते पान काय म्हणतंय पहा, की अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. म्हणजे त्या गवताच्या पात्याला ते झाडाचं पान काय म्हणतंय, तू चिडखोर बिब्बा आहेस. कारण मी खाली पडलोय, त्यात माझा काय दोष नाही आणि तुलाही त्या आवाजामुळे त्रास झालेला आहे, त्यामुळे तू अतिशय चिडखोर आहेस. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. आणि मग ते पान काय म्हणतंय, की तुझं जीवन जर पाहिलं तर माझ्या जीवनाच्या तुलनेमध्ये कितीतरी क्षुद्र आहे. मी अगदी उंचावर राहणार आहेस आणि तू अगदी जमिनीशी लोळलेला आहेस आणि मातीमध्ये तुझं जीवन संपणार आहे. आणि त्यामुळं तुझं जीवन कसं आहे तर क्षुद्र आहे. आणि त्यामुळं तुझ्यासारख्या क्षुद्र जीवन जगणाऱ्या माणसाला आमच्यासारख्या उच्च वातावरणामध्ये जगणाऱ्या माणसांची कल्पना कशी येणार आहे. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. आणि त्यामुळं तू अरसिक आहेस, तू चिडकोर आहेस. कारण हा काही दंगा नाही, हा गोंधळ नाही. आणि तुझी झोपमोड झाली असेल, होऊ दे. कारण आमचं जे काही जीवन आहे त्या जीवनाची तुला कल्पना येणार नाही. कारण तू रसिकता तुझ्याकडे नाही, तू अरसिक आहेस. कारण हे गाणं आहे आणि तुला ते गाणं कधी समजणार नाही. कारण तुला जन्मात कधी गाणं गायचं माहिती नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. आणि मग त्या गवताच्या पात्याला चिडून ते आता बोलू लागले, तू अरसिक आहेस, चिडखोर बिब्बा आहेस. कारण आमच्या उच्च पातळीवर जीवन जगणाऱ्या लोकांचा अनुभव तुला नाही आणि त्यामुळे तू असं वागतोयस. असं म्हणत म्हणत ते झाडाचं पान खाली पडलं आणि ते मातीमध्ये मिसळलेलं आहे. आणि त्या मातीमध्ये, धरणी मातीच्या कुशीमध्ये अगदी निवांत ते झोपी गेलेलं आहे. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. आता ते उंच असणारं झाड आणि त्या झाडाचं वाळलेलं पान खाली पडलेलं आहे आणि त्या पानाचं आणि त्या गवताच्या पात्याचं थोडंसं शाब्दिक चकमक झालेली आहे. एकमेकाला ते रागवलेले आहेत कारण त्या गवताच्या पात्याची झोपमोड झालेली आहे. पण ते झाडाचं पान आता जमिनीमध्ये पडलं, त्या मातीमध्ये मिळलेलं आहे आणि त्या गवताच्या पानाने पुनर्जन्म घेतलेला आहे. तो कशाच्या रूपामध्ये तर त्या गवताच्या रूपामध्ये, गवताच्या पात्याच्या रूपामध्ये त्या पानाने पुनर्जन्म घेतलेला आहे. आणि मग वसंत ऋतूमध्ये आपल्याला माहिती अगदी निसर्गाला बहर येतो आणि त्या वसंत ऋतूमध्येच त्या पानाचं रूपांतर मातीमध्ये झालं आणि परत त्या मातीमधूनच त्या ठिकाणी गवत उगवलेलं आहे. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. आणि मग त्या मातीने आणि वसंत ऋतूने काय जादू केली आणि त्या पानाचं रूपांतर गवताच्या पात्यामध्ये झालेलं आहे. पुन्हा ते गवताचं चिमुकलं पातं अगदी वर आलेलं आहे. पुन्हा हिवाळा आला, थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले. त्या गवताच्या पात्याला थंडी वाजू लागली आहे, ते कुडकुडू लागलेलं आहे आणि त्यामुळं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तो धरणी मातेच्या कुशीमध्ये लपण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाणी सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. आणि मग त्या गवताच्या पात्याची झोपमोड होऊ लागलेली आहे, त्याला थंडी वाजू लागलेली आहे. आणि झोपमोड का होऊ लागली तर ते झाड आहे, त्या झाडाच्या पानांची सळसळ होते आहे. वाळलेली पानं खाली पटपट असा आवाज करत पडत आहे. लक्षात घ्या, आता
हे जे काही गवताचं पातं आहे, हे गवताचं पातं परत त्या पानावर चिडू लागलेलं आहे. पण हे गवताचं पातं पूर्वीचं काय आहे, तर ते झाडाचं पानच आहे. त्यामुळं आता त्या गवताला सुद्धा त्या झाडाच्या पानाचा त्रास होऊ लागलेला आहे. ते गवताचे पाते कपाळाला आटी घालून स्वतःशीच पुटपुटले, काही हिवाळ्यातली पानं जीव खाऊन टाकला यांनी अगदी. आणि मग ते गवताचं पातं अगदी नाराज झालेलं आहे, निराश झालेलं आहे आणि आपल्या कपाळाला आट्या पाडून ते त्या पानावर रागवलेलं आहे आणि स्वतःशीच ते पुटपुटलेलं आहे. काय की काय ही हिवाळ्यातली पानं आहेत आणि या पानांनी माझा जीव अगदी खाऊन टाकला आहे, वैताग आणलेला आहे. आणि केवढा कर्णकटू, केवढा कर्ण कर्कश असा आवाज येतोय. छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला. कारण मी झोपीत आहे, स्वप्न पाहतो आहे आणि अतिशय गोड स्वप्न मी पाहतोय आणि या सगळ्या गोड स्वप्नांचा या पानाने काय केला, चेंदामेंदा करून टाकलेला आहे. तर या पाठाचा आपण नीट विचार केला तर सुरुवातीला झाडावरून खाली पडणारं पान आणि गवताचं जे पातं आहे त्या गवताच्या पात्याला त्या पानाचा त्रास होऊ लागला. पण पुन्हा काय झालं की ते झाडाचं पान मातीमध्ये मिसळलं आणि वसंत ऋतूमध्ये त्या झाडाच्या पानाचं रूपांतर गवताच्या पात्यामध्ये झालेलं आहे. आणि परत आणखी त्या पानाची अवस्था त्या गवताच्या पात्याप्रमाणे झाली. त्यालाही पुन्हा त्या पानाचा आवाज त्रासदायक वाटू लागलेला आहे. पण त्या पानाला विसर पडला की ज्यावेळेस आपण झाडाचं पान होतो त्यावेळेस आपल्याला या गवताच्या पात्याचा राग आलेला होता. या रूपकथेमधून एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की एखादा गरीब माणूस आहे आणि एखादा श्रीमंत माणूस आहे. तर हा श्रीमंत माणूस गरीबाला तुच्छ आणि क्षुद्र लेखण्याचं काम करतो आणि मग जो गरीब व्यक्ती आहे तो गरीब व्यक्ती अगदी असहाय्यपणे त्या गोष्टी सहन करण्याचं काम करतो आहे. आणि त्याला वाटतं की या श्रीमंत लोकांनी आपल्याला असं म्हणू नये किंवा आपल्याला नावं ठेवू नये. पण तोच गरीब व्यक्ती जर श्रीमंत झाला तर तोही आपली पहिली गरिबी विसरतो आणि श्रीमंत व्यक्तीसारखं वागायला लागतो. अगदी त्याच पद्धतीनं जी वडील पिढी आहे ती वडील पिढी अगदी तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम करते आणि तुम्ही या गोष्टी करू नयेत असं ते सांगते. पण याच वडील पिढीने आपणही तरुण होतो आणि त्या काळामध्ये आपल्यालाही असंच वडील पिढीने सांगितलेलं होतं पण आपण काही त्यांचं ऐकलेलं नाही. ह्या गोष्टी ते विसरतात. त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इतरांचं दुःख, इतरांच्या भावना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाच्या अदलाबदला केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का हाही आपण विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ मालक मजुराला बोलतो पण हाच मजूर जर पुढं मालक झाला तर तोही त्या पद्धतीनेच वागू शकणार आहे. त्यामुळं त्या मनोवृत्तीची पुनरावृत्ती ही झालेली आपणाला बघायला मिळते आणि दोन पिढीमधलं जे अंतर आहे ते अंतर कायम स्वरूपी राहिलेलं आपणाला बघायला मिळते. अनुभवी पिढी, वडील पिढी तरुण पिढीला नावं ठेवते, ती तरुण पिढी अनुभवी पिढी बनते व तीही तरुण पिढीला नावं ठेवायचं काम करते. एक सोपं उदाहरण सांगतो. शिक्षक विद्यार्थ्यांना नावं ठेवतात, हे करू नये ते करू नये सांगतात आणि विद्यार्थ्यांना ही गोष्ट आवडत नाही, त्यांना त्याचा राग येतो. पण भविष्यामध्ये हाच विद्यार्थी जर शिक्षक झाला तर तोही काय करणार आहे, अगदी शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्याला सांगणार आहे, मार्गदर्शन करणार आहे, त्यांच्या चुकांवर तो बोट ठेवणार आहे. त्यामुळं एकेकाळी आपणही विद्यार्थी होतो आणि आपल्यालाही शिक्षकांनी बोललेलं होतं, आपल्याला त्याचा राग आला होता. स्वाध्याय इयत्ता 10वी विषय मराठी पाठ 7वा गवताचे पाते. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. 1. रूपक कथेची वैशिष्ट्ये. आकाराने लहान, अर्थघनत्व, आशय समृद्धी, सूचकता, नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपर्ता. वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. 2.
गवताच्या पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये. स्वप्नाळू, किरकिरा, अरसिक, चिडखोर. 3. पानाची स्वभाव वैशिष्ट्ये. पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते. गवत पात्याला क्षुद्र मानते. 4. गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द व शब्दसमूह. चिमणे, चिडखोर बिब्बा, क्षुद्र, अरसिक, चिमुकले. प्रश्न दुसरा, कारणे लिहा. अ. झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता. आ. अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी आसुद्धा केला नव्हता. ई. वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पात्यात झाले, कारण त्या संजीवक स्पर्शामध्ये विलक्षण जादू होती. प्रश्न तिसरा, खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. अ. बेजबाबदारपणा. बेजबाबदार, दार, बाब, दाब, बाज, जर, दाबा, बाबर. आ. धरणी माता. धरणी माता, रणी, मार, रमा, तार, धर, धनी. ई. बालपण. बाल, पण, बाण, बाप, लप. प्रश्न चौथा, खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा. कुंभकोणम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी 1 येतो. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे. ते म्हणाले, तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू. यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला, सर, शून्याला शून्याने भागले तर. त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय. विरामचिन्हांचा वापर करून. कुंभकोणम येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते. एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी 1 येतो. तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, गुरुजी, तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे. ते म्हणाले, तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू. यावर
तो मुलगा धीटपणे म्हणाला, सर, शून्याला शून्याने भागले तर? त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले. हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय. प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? अ. ज्ञानी विरुद्ध सुज्ञ. आ. निरर्थक विरुद्ध अर्थपूर्ण. ई. ऐच्छिक विरुद्ध अनिवार्य. ई. दुर्बोध विरुद्ध सुबोध. चुकीची जोडी ज्ञानी विरुद्ध सुज्ञ. प्रश्न 6वा. स्वमत. अ. माणसातील ठराविक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. माणसाच्या स्वभावाची एक गंमतच आहे. आपल्या मुलाने सकाळी सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, नियमित अभ्यास करावा, त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत, वगैरे वगैरे असे प्रत्येक आईबाबांना वाटते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेले नसते. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह त्यांनी उधळून लावले होते. मात्र हे आजच आधुनिक काळातच घडते असे नाही. जगभर सर्व मानवी समाजात हेच घडत आलेले आहे. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासूनच चालू आहे. प्रत्येकजण स्वतःच्या जागेवरून जगाकडे बघत असतो. तिथून जग जसे दिसते तसे आणि तेवढेच खरे आहे असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते. आ. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते? मी गवतपाते असतो तर गळून पडणाऱ्या पानाला पुढीलप्रमाणे माझे म्हणणे सांगितले असते. आजोबा, आपण दोघेही अकारण भांडत आहोत. काय झाले ते पहा. तुम्ही गिरक्या घेत घेत खाली आलात त्यावेळी खूप आवाज झाला आणि माझी झोपमोड झाली. मला राग आला आणि तुम्हाला मी रागाने लागेल असे काहीतरी बोललो. तुम्ही सुद्धा मला चिडखोर बिब्बा म्हणालात, मला अरसिक म्हणालात. पण मी थोडा अंतर्मुख झालो, विचार केला. माझ्या लक्षात आले की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत. आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत, त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत. आपणा प्रत्येकाला स्वतःचेच बरोबर आहे असे वाटते, समोरचा चुकीचा आहे असे वाटते. आता हेच पहा ना, तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता. तुम्हाला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो. भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो. त्यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत असे तुम्हाला वाटते. पण आजोबा, आम्ही आता या क्षणी मनसोक्त जगतो. तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा आनंद गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत. आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळे राहू द्या. तुम्ही सांभाळून चाला. स्वतःच्या प्रकृतीला जपा. ई. गवताचे पाते व पान यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा. हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पट 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 असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात?
लागलं बिगलं तर नाही ना? पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, काय रे बाळा, तुला त्रास झाला का रे? छे छे आजोबा, तुम्ही ठीक आहात ना? काय सांगू बाळा, इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना, काय करणार? असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही. हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आत्ता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले, आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला चला, पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित. प्रश्न 7वा. खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. कथा. एक विचारू. उगून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले, मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचंय, पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना? हो. अरे, कितीतरी लहान झाडंही खूप सुंदर असतात आणि इतक्या. पण वाढणं देखील सुंदरच असेल ना? हो, आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात. आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला. कथेचा भावार्थ. रोपवृक्षाची ही कथा प्रत्येक जीवनात वेगवेगळ्या रूपात अवतरताना दिसते. लहान मुलांना मोठे व्हावेसे वाटते. मोठ्या माणसांना काहीही करण्याचे, कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असते. मुलांवर बंधने असतात. थोडे बारकाईने पाहिले तर मोठ्यांना लाभणारे स्वातंत्र्य भ्रामक असते. मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. या काळात स्वातंत्र्य बाजूला ठेवावे लागते. मोठ्या माणसांना कायदे कानून, नीती-नियम पाळावे लागतात. पैसा खूप मिळाल्यावर सर्व सुखे उपभोगता येतील असे सर्वांना वाटत असते. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलटी असते. खूप पैसा मिळाल्यावर ते पैसे सुरक्षित ठेवण्याच्या चिंतेने माणूस घेरला जातो. रस्त्याच्या फुटपाथवर झोपणाऱ्या माणसाला कोणी चोर येऊन चोरी करील अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो. दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळते हे खरे नाही.